नमस्कार. बदलापूर वॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीची एक जागा जी आहे ती नगरसेवक पदाची रिकामी होती आणि याच स्वीकृत जागेवरती आता प्रवीण राऊत यांची निवड केली जाणार आहे आणि ही संपूर्ण निवडीची प्रक्रिया जी आहे ती आपण लाईव्ह पाहत आहोत. आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून आता ही संपूर्ण नगरसेवक निवडीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी त्या सभेला सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या सभेला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही निवड जी आहे ती आता सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषद येथे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नामनिर्देशित सदस्य नियुक्तीकरिता सर्वसाधारण सभा दिनांक 4/2/2026 रोजी नियोजित आहे. त्या अनुषंगाने श्री प्रवीण रामचंद्र राऊत यांचेकडून प्राप्त अर्ज व दस्तावेज यांची छाननी केली असता स्वीकृत किंवा नामनिर्देशित सदस्यत्वासाठी अर्हता धारण करीत आहेत असे दिसून येते. उमेदवाराचे नाव श्री प्रवीण रामचंद्र राऊत, कुळगाव बदलापूर, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आघाडी. तरी आपले पुढील आवश्यक कार्यवाही करता अर्ज व मूळ दस्तावेज सोबत सादर केलेले आहे. तर आजच्या या स्वीकृत सदस्याच्या नियुक्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांकडून आलेले पत्र, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आघाडी या गटाची नोंदणी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांचे पत्र क्रमांक संख्याबळ 14/2026 दिनांक 2/1/2026 अन्वये झाली आहे. या आघाडीच्या वतीने गटनेता म्हणून सदस्य नियुक्त नामनिर्देशित सदस्य नियुक्त म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी शिफारस करीत आहे श्री प्रवीण रामचंद्र राऊत यांची. श्री प्रवीण रामचंद्र राऊत यांना सभागृहात घेऊन येणे, त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली असे जाहीर करते. प्रवीण राऊत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता ते आतमध्ये येणार आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येते. आणि आत्ताच आपण बघू शकतो नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना मी विनंती करतो, माननीय नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य सन्माननीय नगराध्यक्ष महोदया, सन्माननीय उपनगराध्यक्ष भाजपचे गटनेते शरद तेल यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी, प्रवीण राऊत यांचं स्वागत करण्यात सर्व सन्माननीय नगरसेवक, उपस्थित पत्रकार बंधू, नागरिक, प्रवीण भाऊ रामचंद्र राऊत यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून कुळगाव बदलापूर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीतर्फे नियुक्ती झाली आहे. सर्वप्रथम मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. खरं पाहता 20 ते 25 वर्ष ते समाजसेवात सक्रिय आहेत. बहुजन युवा नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण शहरात नव्हे, ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर ओळख आहे. अतिशय भव्य असा भीम महोत्सव असो आणि अनेक
सामाजिक कार्यक्रम त्यांनी यापूर्वी देखील राबवलेले आहेत. त्यांनी यापूर्वी देखील 25 वर्ष राऊत परिवाराने या नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेलं आहे. परंतु प्रवीण भाऊ राऊत यांना नगर परिषदेमध्ये त्यांच्यासारख्या बहुजन युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीने निर्णय घेतला आणि प्रवीण भाऊंना या सभागृहामध्ये एक नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांचा जो काही अनुभव आहे, त्यांनी केलेलं जे काही सामाजिक काम आहे त्या कामाची कुठतरी दखल ही भारतीय जनता पार्टीतर्फे घेण्यात आलेली आहे आणि प्रवीण भाऊ राऊत यांना या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं पत्र देखील दिलं आहे, त्यांची नियुक्ती देखील झाली. खरं पाहता प्रवीणजी, आपण या आधीच सभागृहात यायला पाहिजे होतं, परंतु ते शक्य झालं नाही. पण आमचे सन्माननीय आमदार किसनराव पतोरे साहेब असो, आमचे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, सर्वांनीच आपल्या कार्याची दखल घेतली. आमचे नेते राजेंद्र घोरपडे साहेब असो, आमच्या सन्माननीय नगराध्यक्ष दामले साहेब, सगळ्यांनी. आणि आपल्यासारखा या शहरातला नेता, बहुजन वर्गाचा नेता की ज्यांनी खूप चांगलं काम या शहरासाठी केलं, त्याच्या अनुभवाचा फायदा या आमच्या शहराला होणार आहे. निश्चितच त्याची दखल फक्त भारतीय जनता पार्टीने घेतली आणि भारतीय जनता पार्टीने तुम्हाला या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केली. परत एकदा तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण याच्या पुढे जी आपल्याला संधी मिळेल, निश्चित याच्या आपण यापूर्वी देखील अनेक सामाजिक काम केलंय, यापुढे देखील आपण या संधीचं सोनं करून आपल्या कार्याची छाप या बदलापूर शहरात उमटवाल यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. राऊत साहेब या आपल्या सरकारची माननीय गटनेते अध्यक्ष मॅडम श्रीधर माटे, नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य श्री प्रवीण भाऊ राऊत यांचा सत्कार करावा. दादू 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 थोडा घ्या, बस का फोटो काढा दोघांनी म्हणून. नगर परिषदेच्या वतीने मी माननीय उपमुख्याधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण राऊत यांचा सत्कार करावा. सभेचं कामकाजासाठी आभार माना आणि सभा संपवा, मग बसून द्या जागेवर, आपापल्या जागेवर बसून. आमची सर्वसाधारण सभा ही रिक्त झालेल्या पदावर नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करण्याबाबत योजली होती. मी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक प्रवीण भाऊ राऊत यांचे अभिनंदन करते. तसेच आपले अधिकारी आणि नगराध्यक्ष उषाताई घोरपडे तसंच आज उपस्थित राहिलेल्या सर्व पक्षीय सदस्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. आजची सभा संपन्न झाली असं मी जाहीर करते. वंदे मातरमसाठी सर्व सदस्यांनी पत्रकार परिषदेत उभा आणि त्यानंतर मग सरळ सत्कार होईल प्रवीण भाऊ राऊत. मंथन
एक मिनिट थांबा, सेट होऊ द्या सगळ्यांना 2 मिनिटं. मंथन श्रद्धाजी अरे पण मी मोकळं बोलत होतो ना, खाली घेतल्यास मोकळं दादा पत्रकारांना मोकळं नाही ना, तुम्ही जागा नाही वहिनी. सध्या थोडी मागे आहे ना. आपला बुंबू आम्ही कुठे बघ जा तू इथून घुस. ठीक आहे, थांब म्हणतो ना. खूप मोकळं इथून म्हणतात डाव्यासाठी. अरे यार काय काम खाली येऊन घेऊ. दादा या बाजूला बाजूला या बाजूला या. नाही नाही खाली गेले. एक मिनिट म्हणतात पिन दे. 1 मिनिट.
एवढ्या अडचणीमध्ये प्रथमेश पिन लाव पिन थोडं थोडं बाहेर घेऊ शब्द दादा इथे या ना तुम्ही सगळ्यांना कसं त्यांना मागून या ना. चला दादा आले ना दादा आले अर्थात आज भाजपाच्या माध्यमातून एक चांगली संधी देण्यात आलेली आहे. नगरसेवक पद देण्यात आलंय. कसा न्याय देणार आहात या पदाला? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे खूप खूप धन्यवाद. आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब आणि ह्या मोरळ विधान परिषदचे लोकप्रिय आमदार किशनजी कतोरे साहेब आणि या कुळगा बदलापूरच्या नगरसेविका आमच्या ऋषिजाताई घोरपडे आणि खास करून माझ्यावर खूप जास्ती प्रेम करणारे आमचे राजेंद्रराव घोरपडे आणि आमचे गटनेते शरदजी तेली या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि आज मला ह्या स्वीकृत नगरसेवकासाठी मला हे केलं आणि त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रभागामध्ये कोणत्या प्रामुख्याने कोणत्या समस्यांमध्ये लक्ष घालणार आहात? ज्या बदलापूर शहरामध्ये ज्या ज्या समस्या असतील, आता बघा स्वीकृत नगरसेवकाचं काम असं संपूर्ण बदलापूर शहरामधील काय समस्या असतील, काय नवीन योजना असतील, नवीन विकासाची काय कामं असतील, तर त्या प्रत्येक समस्या असतील, विकास असतील, त्याला मी प्राधान्य देण्याचं काम करतो आणि ते प्रश्नही सुद्धा सभागृहात मांडण्याचं काम करतो. अर्थात प्रवीणजी, यापूर्वी ज्यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पदाची जी काही प्रक्रिया पार पडली होती त्यावेळी तुम्ही माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. असं असताना एक या ठिकाणी वक्तव्य करण्यात आलं होतं की काही दिवसांपूर्वी जे हेमंत चौधरी काही दिवसांपूर्वी जे आलेले आहेत पक्षात त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलंय, त्यामुळे शीतल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती की काही दिवसांपूर्वी आलेल्या व्यक्तीला नगरसेवक पद दिलं गेलंय. पण आज तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी आलेले आहात आणि तुम्हाला सुद्धा पद देण्यात आलंय. तुम्ही दुजोरा दिला होता त्या वक्तव्याला. नक्कीच जे आज 25 वर्ष मी शिवसेना पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या इथले प्रस्थापित जी शिवसेना चालवतात त्यांनी माझा विचार केलेला नाही. मला नेहमीच दुय्यम मत दिलेलं हे तर मी वारंवार सांगत आलेलो आहे. पण खऱ्या अर्थाने माझी जी काळजी घेतली असेल किंवा मला जे माझे विचार जे समजण्याचं काम केलं असेल तर फक्त त्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि आज मला स्वीकृत नगरसेवक म्हणून काही पदी मला निवड केलेली आहे. भाजपची ताकद कुठेतरी वाढली का? ओके 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 रोल आहे द्या. भाजपाची किती ताकद वाढली? कारण की आपण बघत असाल ज्यावेळी पक्षप्रवेश केला प्रवीणजींनी तेव्हा सुद्धा मोठा मॉब होता. आज सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती आहे. काय सांगाल, किती ताकद वाढली? सर्वप्रथम प्रवीण राऊत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार श्री कतोरे साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शरदजी तेली आणि सर्वच आम्ही या ठिकाणी प्रवीण राऊत यांची आम्हाला ताकद माहिती आहे आणि संपूर्ण बदलापूर शहरामध्ये त्यांचा एक चाहता वर्ग आहे. गेल्या 25-30 वर्षापासून ते खूप मेहनतीने काम करतात. ज्या पक्षात काम करत होते त्या पक्षाने त्यांना न्याय दिला नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला वाटतं की या शहराला न्याय अजून द्यावा, ही संघटना मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रवीण शेटचं यांचा स्वीकृत सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे. येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही सर्वात मजबूत पक्ष म्हणून या शहरात असेल आणि त्याचं एक योगदान प्रवीण राऊत यांचं असेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. गटनेते मध्ये येतं का मिळेल? आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे सन्माननीय बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वप्रथम मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. खरं पाहता राऊत परिवार हा 25 वर्ष बदलापूर शहरामध्ये काम करत आहे. जवळजवळ 5 नगरसेवक ते निवडून दरवेळेला आणतात. 5 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये त्यांचा वाटा असतो. यावेळेला देखील त्यांनी 5 नगरसेवक निवडून आणले.
कुठेतरी प्रवीण भाऊ हे समाजकारण करत असताना राजकारणात देखील सक्रिय व्हायला पाहिजेत. त्यांच्यासारखं बहुजन युवा नेतृत्वाला नगर परिषदेमध्ये देखील फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांच्या कार्याची दखल नगर परिषदेत घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची त्यांची जी काही भूमिका असते ती नगर परिषदेच्या माध्यमातून देखील त्यांना करता यावी. यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक पद दिलेलं आहे. निश्चितच आपण जो प्रश्न केला भारतीय जनता पार्टीची ताकद, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेब यांच्या माध्यमातून ही नियुक्ती झालेली आहे आणि निश्चित प्रवीण भाऊ राऊत यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद ही बदलापूर शहरामध्ये वाढलेली आहे. संपूर्ण बहुजन युवा वर्ग असो, प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून होणारा भीम महोत्सव असो, प्रवीण राऊत यांच्या मार्फत होणारे अनेक कार्यक्रम असो, या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जी काही सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे त्याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टीला होणार. हे कोणाचं आहे? आपण पाहिलेला हा संपूर्ण शपथविधीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवीण राऊत यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर बाहेर पाहिलं तर बाहेरही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एक मिनिट मला जाऊ खाली आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते.